नमस्कार. फोकलोर अँड कल्चरल हेरिटेज फाउंडेशन पुणे प्रस्तुत लोकधारा या सांस्कृतिक उपक्रमात युवा शाहीर रत्न प्रसाद विभूते यांचे फाउंडेशनच्या वतीने हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व रसिक प्रेक्षकांचेही स्वागत. लोकसाहित्य आणि आपली सांस्कृतिकता याची जोपासना करणे हाच आमच्या फाउंडेशनचा मुख्य उद्देश. लोकमानसात प्रचलित असलेल्या लोककला, लोकधर्माच्या संस्था, लोकनाट्य, लोकवाद्य, परंपरा, रूढी, थोडक्यात काय सांगायचे झाल्यास की लोकमानसाच्या जीवनाचे प्रतिबिंब उमटविणाऱ्या लोकसाहित्याचा वारसा जोपासणे हाच ध्यास घेऊन आम्ही कार्यरत आहोत. आज या लोकधारा या विशेष उपक्रमामध्ये सुप्रसिद्ध युवा शाहीर रत्न प्रसाद आदिनाथ विभूते आपली कला सादर करण्यासाठी इथे उपस्थित आहे. आजपर्यंत त्यांनी विविध सांस्कृतिक महोत्सवात देश विदेशात आपल्या गौरवशाली पोवाड्याचा झेंडा फडकविला आहे. त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील काही महत्वाच्या पुरस्कारांचा उल्लेख करणे मला महत्वाचे वाटते. 2013 साली अहिल्यादेवी जीवन गौरव गाथा पुरस्कार सांगली त्यांच्या मूळ मायभूमीतून त्यांना मिळालेला आहे. 2015 साली शाहीर साबळे युवा शाहीर रत्न पुरस्कार मुंबई, 2018 साली भीमशक्ती युवा शाहीर पुरस्कार मनमाड नाशिक, 2018 साली शिव पुण्यतिथी सन्मान पुरस्कार रायगड, 2019 साली केंद्र शासन भारत सरकार द्वारा CCRT पुरस्कार आणि विशेष उल्लेख मला करावासा वाटतो की त्यांना परदेशातून एक पुरस्कार मिळालेला आहे. 2019 साली केंद्र शासन मॉरिशसने त्यांच्याकडून त्यांच्या कार्यक्रमाला पुरस्कृत केलं गेलं आणि त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानंतर त्या स्वतः ते वेगवेगळ्या विविध संस्था, मुंबई विद्यापीठ इत्यादी ठिकाणी ते शाहिरी प्रशिक्षणाचे धडे देतात. त्याचे ते मानद सभासद आहेत, मानद प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी जातात. आता पोवाडा म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर शाहीर सरनाईक, शाहीर विठ्ठल उमप, शाहीर गवाणकर, शाहीर अमर शेख अशा अनेक शाहिरांचे नाव येते. यातच एक महत्वाचं नाव म्हणजे राष्ट्रीय शाहीर दीक्षित घराण्याचे क्रांतीशाहीर गदी शाहिरांचे. क्रांतीशाहीर ग दी दीक्षित, त्यानंतर बापूराव विभूते, शाहीर आदिनाथ बापूराव विभूते यांचे या सर्वांचा वारसा घेऊन चालणाऱ्या या शाहीर प्रसाद विभूते यांच्याकडूनच आपण बरंच काही ऐकणार आहोत. त्यांना मी काही प्रश्न विचारणार आहे. कारण श्रोते हो, शाहीर विभूत्यांच्या 5व्या पिढीचा वारसा युवा रत्न शाहीर प्रसाद विभूते मोठ्या अभिमानाने आणि गौरवाने चालवित आहे. आज आपण त्यांच्याकडूनच त्यांना एकूण त्यांच्या शाहिरी परंपरेविषयी जाणून घेऊयात. खर तर या मुलाखतीनंतर जे पोवाडे ते सादर करणार आहेत तेच आपल्या सर्वांसाठी त्या मनातील असंख्य प्रश्नांचे उत्तर असेल. तरीही औपचारिकता म्हणून मी काही प्रश्न विचारते. नमस्कार प्रसाद युवा शाहीर रत्न प्रसाद विभूते सर, नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला असं विचारावं वाटतं की आपण देश विदेशामध्ये विविध ठिकाणी विविध महोत्सवात मधून आपला पोवाडा सादर केलेला आहे. आता या क्षणी तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या फाउंडेशनच्या फेसबुक पेजवर लाईव्ह आलेला आहात. यावेळी तुमच्या भावना नेमक्या तुम्ही मांडा. मला काय वाटतंय? खर तर आताचा जो काळ आहे तो कलाकारांना धीर देणारा काळ आहे. मी फोकलोर अँड कल्चरल हेरिटेज फाउंडेशनचे खूप खूप धन्यवाद मानतो की गेल्या काही 1.5 वर्षामध्ये जो करोनाने हाहाकार या पूर्ण सृष्टीवरती माजवलेला आहे आणि
आणि यामध्ये कलाकारांचे जे काही हाल होत आहेत, कलाकारांची जी भूक असते ती म्हणजे कार्यक्रमाची असते, कला सादर करण्याची असते आणि रंगमंचाची असते. तर ती कुठेतरी भूक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या फाउंडेशनच्या वतीनं मला एक प्रेरणादायी, एक स्फूर्तिदायी कार्यक्रम करण्याची संधी किंवा असं म्हणता येईल की इतके मोठे मोठे मंच आम्ही कार्यक्रम करत असतो. परंतु आत्ता कलाकारांना खूप मोठा धीर या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून कलाकारांना दिला जातोय आणि तेच मलाही आपल्या मार्फत मिळालं म्हणून मी खरं तर आपल्या फाउंडेशनचे खूप खूप धन्यवाद मानतो. धन्यवाद तर आम्हाला तुमचे म्हणायला हवे, कारण मी एक फोन केला आणि तुम्ही लगेच तयार झाला, त्यातच मला जास्त विशेष कौतुक करावं असं वाटतं. तर मला अजून तुम्हाला असं विचारायचंय की शाहीर विभूतींची 5वी पिढी म्हणून तुम्ही जेव्हा पोवाडा सादर करतात ना, तेव्हा आपल्या या पारंपरिक वारसा तुम्ही सांभाळत आहात, त्याचं एक प्रकारचं तुमच्यावर दडपण येतं किंवा तुम्हाला त्याबद्दल त्यावेळेस नेमकं काय वाटतं? कारण ही जी परंपरा तुमची चालत आलेली आहे, ती अगदी 5व्या पिढीपासूनची आहे आणि हो. त्यामुळे साहजिकच आहे की तुम्हाला बाळकडू म्हणतात ना, जन्मतःच मिळालेलं आहे. त्या संदर्भाने थोडंसं सांगा प्रेक्षकांना. खरं तर आता घराण्यामध्ये मी जन्माला आलो हे खरं तर मी माझं भाग्य, परमभाग्य मानतो. त्याचबरोबर ज्यावेळेला आपण कुठल्यातरी घराण्याचा वारसा सांगतो, त्यावेळेला तितकीच मोठी आणि तितकीच प्रबळ अशी जबाबदारी आपल्या खांद्यावर असते. आणि ही जबाबदारी पेलवण्याचं काम निदान तो संस्कृतीचा वारसा जपून ठेवण्याचं काम, त्यामध्ये कुठलीही भेळ-मिसळ व्हायला नको. पारंपरिकता, लोककलेतील पारंपरिकता म्हणजे काय? हे उद्याच्या पिढीला कळण्यासाठी निदान पारंपरिक हा शब्द, त्या शब्दाला जाणीव ठेवून लोककला जशाच तशी सादर करण्याचा प्रयत्न मानस माझा असतो. तरच आपले आधी काम केलेल्या पिढ्यांनी ही कला एक संघटित करून ठेवलेली आहे, निर्मित करून ठेवलेली आहे आणि जी तो वारसा या पारंपरिक सादरीकरणातून पुढच्या पिढीपर्यंत जावा आणि पारंपरिक शाहिरी पोवाडा म्हणजे काय, हे उद्याच्या पिढ्यांना कळावं. म्हणून मी तो जपण्याचा प्रयत्न करतोय आणि ती जबाबदारी माझ्यावरती मला जास्त वाटते आणि ती जबाबदारी मी नक्कीच पेलवण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर मॅडम, या विषयावरून मला फाउंडेशनच्या वतीनं मंचावरती सांगायचं आहे, की पूर्वीच्या काळापासून हा शाही पोवाडा आपण ऐकत आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जो काही मी विषय सादर आपल्यासमोर करणार आहे, तो ही छत्रपतींच्या जीवनचरित्रातील एक बलाढ्य असं युद्ध जे प्रतापगडाच्या पायथ्याशी झालं, त्याच विषयावर सादरीकरण करणार आहे. पण तोच विषय ज्यावेळेला राजमाता जिजाऊंनी अगिनदास नावाच्या एका गोंधळ कलाकाराला सांगितला, की शिवरायांचा हा प्रताप, हा पराक्रम तुम्ही जनमानसामध्ये पोवाड्याच्या माध्यमातून पोचवा आणि ती चेतना अगिनदासांनी लिहून ठेवली, उतरवून ठेवली आणि पोवाडा तिथून पुढे पोवाडा पुन्हा चालू झाला. त्याच्या आधीही पोवाडा होता, पण तो कुठेतरी मौखिकरित्या आलेला होता, त्याचा खंड झालेला होता, पण लिखित स्वरूपात पोवाडे कुठेच नव्हते. आणि लिखित स्वरूपात तिथून पासून पुढे म्हणजे 16व्या शतकापासून पुढे पोवाडे आपल्याला पाहायला मिळतात. आणि तर ही पारंपरिकता मला जपण्याचा मानस आहे आणि ती जबाबदारी आहे युवा कलाकारांच्या वरती, की पारंपरिकता आपण जपून ठेवणं गरजेचं आहे. कला सादर करत असताना बरेचसेच दडपण वगैरे म्हणता येणार नाही. पण कला सादर करत असताना एक जाणीव असते, की आपण कोणाचे नाव घेऊन आपण त्यांची मुलं म्हणून पुढे सादर करतोय आणि ती संस्कृती, तो पारंपरिकतेचा बाज, तो अस्सल शाहिरी बाज आपण सादर करावा. त्यामध्ये मिश्रित नसावं, त्यामध्ये कुठेही भेळ मिसळ नसावी, हा माझा जास्त मानस आहे. नाही, ते तर तुमच्या एकंदरीत बोलण्यातून मला जाणवतच आहे. आणि थोडक्यात तुम्ही बघा, बोलता बोलता अगदी पोवाड्याचा इतिहासच थोडक्यात लोकांसमोर मांडला, की पहिलेही पोवाडा म्हणजे गोंधळ स्वरूपामध्ये होत होता आणि तो तुम्ही आता त्याचा उल्लेख केला, मी ते पुढे करणारच होते, की अगिनदास असतील, तुळशीराम असतील यांनी जे पोवाडे सादर केले, जिजाऊंच्या सांगण्यावरून केले असतील आणि
पूर्वी असलेली मौखिक परंपरा नंतर पुढे लिखित परंपरेमध्ये पुढच्या पिढीपर्यंत म्हणजे आजपर्यंत आमच्यापर्यंत टिकून आहे. आणि आपल्यासारखे लोक म्हणजे आपल्यासारखे थोर कलावंत, लोक कलावंत जे आहेत ती परंपरा जोपासत आहे. आणि मला याचं खरंच विशेष तुमचं कौतुक करावं असं वाटतं. कारण आजच्या ह्या 21व्या शतकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही बऱ्याच काही घटना बघत असतो. वेगवेगळ्या क्षेत्रात इतर काही लोक काम करत असतात. परंतु मला असं वाटतं काही मोजकेच असे काही घराणे असतील, संगीत क्षेत्रात असतील, कला क्षेत्रात असतील, की ज्यांच्या अशा मला 3-4 पिढ्या दिसतात, की त्यांना आणि मग खरंच मी दडपण हे ह्यासाठी म्हणलं होतं, की कसं असतं, की एखाद्याकडे एक म्हणजे शाहीर विभूते म्हटल्यानंतर एक प्रतिमा तयार झालेली असते. शाहीर साबळे म्हणले की प्रतिमा तयार केलेली असते आणि मग त्यानंतर मग जर केदार शिंदे त्या ठिकाणी एखादं सादर करत असतील, तर त्यावेळेला उगीचच लोकांना ते जज करायची सवय असते. अरे कसं आहे? किंवा सादर करतानाही शाहीर साबळेंचीच शैली किंवा त्यांचा तो बाज असेल, तो कसा सादर करता येईल, असं केदारदादांना असं वाटत असेल. आणि असंच बरोबर. तुमच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं, की ठीक आहे तुम्ही खूप म्हणजे अगदी ते मी तुला आधीच सांगितलं तुम्हाला म्हटलेलं आहे, की तुमच्यामध्ये बाळकडू आलेला आहे. आणि बाळकडू आल्यानंतर मला असं वाटतं वेगळं काही प्रशिक्षण घ्यायची गरज नसते आणि हा सच्चा लोककलावंत असतो, तो जन्मजातच असतो. उगीच कुठे बरोबर. प्रशिक्षण घेऊन किंवा त्यानंतर त्याच्यावर काही करून असं काही होत नसतं. ते गुणातून, रक्तातून तुमच्यामध्ये आलेलं आहे. आणि याचा मला विशेष म्हणजे आनंद वाटतो, गौरव वाटतो, की अशी आता ही जी परंपरा आहे, म्हणजे माझं फाउंडेशनच्या उद्देशाने काम करायला आम्ही सुरुवात केलेली आहे. त्यासाठी मला असं वाटतं, की तुमच्यासारखी युवा शक्ती नक्कीच आमच्या फाउंडेशनच्या मागे सुद्धा आहे. आणि आपले कार्यक्रम म्हणजे ह्या कार्यक्रमातून मला आनंद वाटेल, की आज तुम्ही या ठिकाणी पोवाडा सादर करणार आहात आणि मागच्या 2 दिवसापूर्वी जेव्हा आम्ही भारुडकार शेखर निरंजन भाकरेंचा कार्यक्रम घेतला होता लोकधारेमध्ये भारुडाविषयी. तर मला आनंद आणि अभिमान सुद्धा वाटतो आणि खरंच आहे, की जेव्हा एखाद्या वेगवेगळ्या ठिकाणी प्लॅटफॉर्म सोशल प्लॅटफॉर्मवर कार्यक्रम सादर होत असतात ना, त्यावेळेला लोकांची उपस्थिती फारच नगण्य असते बऱ्याचदा. काय पण त्या दिवशी उपस्थिती तर होतीच होती, परंतु तो आमचा जो कार्यक्रम आहे जवळ-जवळ 15,000 ते 20,000 रीच आउट झाला. हां. आणि जवळ-जवळ जगातल्या 7 ते 8 देशांमधल्या लोकांनी तो बघितला आणि 45 लोकांनी तो शेअर केला. म्हणलं मला असं वाटतं, की ही आमची नवीन सुरुवात आहे. पहिलं पाऊल टाकलेलं आहे. आम्ही आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून या लोककलेला कुठेतरी जोपासना करायचं, त्याचं संवर्धन करण्यासाठी आणि आपल्या सर्वांची साथ आहे, यात मला खरंच विशेष आनंद होतो. आता मला असं वाटतं, की मी या ठिकाणी थांबावं. कारण काय, की आम्हाला कार्यक्रम ऐकायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शाहिरीबद्दल लोकांना जे विशेष कौतुक आहे, उत्सुकता आहे, ती मला वाटते जास्त मी ताणू नये आणि पटकन मी या ठिकाणी मला असं वाटतं, की फाउंडेशनच्या वतीने मी तुमचे आभार मानते, की तुम्ही माझ्या एका फोनवर तुम्ही या ठिकाणी आलात आणि आपली कला सादर करणार आहात. तर आता पुढचा कार्यक्रम तुम्ही हे हे करा आणि आपल्या काही कलाकारांच्या आपले जे कलाकार या ठिकाणी सादरीकरणामध्ये मदत करणार आहेत, त्यांच्याविषयी सुद्धा तुम्ही मला सांगा. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी माझ्या कलापथकातील शाहिरी संचातील मला उभं करणारी व्यक्तिमत्व म्हणजेच ज्यांच्यामुळे मी आज शाहीर म्हणून समाजासमोर उभा राहतो, स्टेजवर उभा राहतो, असे सर्व माझे सहकारी, मला गुरुतुल्य असणारे सर्व व्यक्तिमत्वांची आज आपणाला ओळख करून देतो. त्यानंतर माझ्या कार्यक्रमाची मी सुरुवात करेन. प्रथमतः आमच्या शाहिरी संचातील मुख्य झिलकारी, ज्यांनी माझ्या आजोबांची 25 वर्ष साथ केली, माझ्या वडिलांची अजूनही साथ करत आहेत आणि माझीही जेव्हापासून मी शाहिरी संच उभा केला, शाहिरी सादर करण्यासाठी प्रयत्न करतोय, तेव्हापासून मला अगदी वडिलाप्रमाणे पित्याप्रमाणे माझ्या पाठीशी उभे असणारे आमचे सहकारी श्री श्रीकांत निकम हे गेली 40 ते 45 वर्षे शाहिरी क्षेत्रामध्ये झिलकारी त्याच पद्धतीने हार्मोनियम वादक म्हणून काम करत आहेत आणि नेहमीच यांचं मार्गदर्शन मला शाहिरी संचामध्ये असतं. माझ्या सादरीकरणापाठीमागे यांचाही खूप मोठा मोलाचा आशीर्वाद आणि साथ आहे, म्हणून मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. अशीच त्यांची साथ मला मिळावी. त्यानंतर आमच्या संचाचे तबलावादक, माझा परममित्र, माझा सखा लवकुमार अडसूळ,
जेव्हापासून मी शाहिरीची सुरुवात केली, परंपरेने ही शाहिरी माझ्यापर्यंत आली आणि माझ्या परंपरेला ज्या वेळेला मी जोडलो गेलो, त्याचबरोबर हा माझा मित्रही माझ्यासोबत जोडला गेला. गेली 11 वर्ष हा शाहिरीची साथ माझ्यासोबत करतोय. अतिशय उत्कृष्ट तबलावादक म्हणून आमच्या भागामध्ये प्रसिद्ध असणारा लवकुमार अडसूळ. त्यानंतर अतिशय जुनं व्यक्तिमत्व म्हणायला हरकत नाही, ज्यांनी सर्व लोककला प्रकारांमध्ये आपल्या बोटांची जादू दाखवली. मग ते तमाशा असेल, वाघ्यामुरळी असेल, शाहिरी असेल, ऑर्केस्ट्रा असेल, अशा विविध कला प्रकारांमध्ये ज्यांनी आपल्या हार्मोनियम वादनाची छाप सोडली. अनेक वाहिन्यांमध्ये मोठ्या मोठ्या लोकांची साथ यांनी केलेली आहे. ते म्हणजे आम्हाला गुरुतुल्य असणारे श्री शमुवेल घाडगे, अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व. यांचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी असतो आणि नेहमी माझ्या हार्मोनियमची साथ, मला गाण्यासाठी सूर यांच्या संवादिनीमधून मला मिळत असतो आणि अशीच त्यांची साथ मला कायम मिळावी अशी मी भगवंताचरणी प्रार्थना करतो. त्यानंतर आमचे संचातील ढोलकी वादक गौस शेख. मंडळी, लोककला प्रकार हा कुठल्याही समाजाने बांधला गेलेला नाहीये. सर्व समाज एकजुटीकरणाने हा शाहिरी संच आपणासमोर आपली कला सादर करत असतो, आपला लोककला प्रकार सादर करत असतो. जातीने जरी मुस्लिम असले तरी हाडाने आणि रक्ताने महाराष्ट्राचे मावळे आहेत आणि ते नेहमीच शाहिरीला माझ्या ढोलकीशी साथ देत असतात. त्यांचाही आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमी असतो. आता आपली ओळख माझ्या गुरुजींशी, ज्यांच्यामुळे ही शाहिरी परंपरा, हा लोकपरंपरेचा अस्सल शाहिरी बाज माझ्यापर्यंत येऊन पोचला, ज्यांच्यामुळे या शाहिरी घराण्यात माझा जन्म झाला. ही गुरुदक्षिणा, ही गुरुकृपा ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाली, जे आज मी काही सादरीकरण आपल्यासमोर करणार आहे, ज्यांच्याकडून मी हे ज्ञान अर्जित केलेलं आहे, ते म्हणजे माझे गुरुजी, माझे वडील, शाहीर सम्राट आदिनाथ विभूते. राष्ट्रीय शाहिरी शाहीर सम्राट बापूराव विभूते यांच्यानंतर शाहीर आदिनाथ विभूते आणि त्यांच्यानंतर ही माझ्यापर्यंत येऊन पोचली. पण बापूसाहेबांच्या आधी शाहीर विरूपाक्ष विभूते, शिवाप्पा विभूते, अशी ही गेल्या 5 पिढ्यांची शाहिरी लोकपरंपरा माझ्यापर्यंत येऊन पोचली. ही मी माझं भाग्य मानतो आणि ही कला अशीच माझ्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि ही पारंपरिक अस्सल शाहिरीची लोककला अशीच चिरंतन राहावी अशी ईश्वरचरणी आणि गुरुचरणी प्रार्थना करतो. त्यानंतर मी ओळख करून देतो सौ मयुरी प्रसाद विभूते. नेहमीच सहकार्य, झिलकारी असो, कोरस ज्याला आपण म्हणतो, माझ्या शाहिरीच्या पाठीमागे नेहमी तिचा आवाज आहे. आणि म्हणतात यशस्वी पुरुषामागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो. त्याला यशस्वी बनवण्यामागे तिचा खूप मोठा सहभाग असतो. त्याची खूप मोठी साथ माझ्या या कलेच्या पाठीमागे मला मिळालेली आहे आणि ती अखंड अशीच राहो आणि असेच आमचा अवघा परिवार या शाहिरीमध्ये सातत्याने काम करत राहू अशी इच्छा सर्व प्रेक्षकांच्या चरणी व्यक्त करतो. ईश्वर चरणी ही प्रार्थना करतो आणि आपणासमोर माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. नमस्कार मंडळी, फोकलोर कल्चरल हेरिटेज फाउंडेशन यांच्या वतीनं मी युवा शाहीर रत्न प्रसाद विभूते सांगलीहून आपल्या समोर शाहिरी लोककला सादर करण्याचा प्रयत्न करतोय. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही ईशस्तवनाने, गणाने किंवा नमनाने केली जाते. तद्वत याही कार्यक्रमाची सुरुवात शाहीर सम्राट, कवी विशारद, शाहीर तिलक बापूराव विभूते लिखित एका गणाने आपल्यासमोर या कार्यक्रमाची सुरुवात करतो.
नमन हे शारदा पती चरणा वक्रतुंडा करीतो मी प्रार्थना नमन हे शारदा पती चरणा वक्रतुंडा करीतो मी प्रार्थना हे धनी
शाहिरी परंपरेनुसार, या लोकपरंपरेनुसार आपणासमोर गण सादरीकरण झालेलं आहे आणि गणानंतर आपणासमोर मूळ विषय शाहिरी म्हटलं की शिवछत्रपतींचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर येऊन जातो आणि शिवछत्रपतींचा इतिहास म्हटलं की पोवाडा गाणारा शाहीर रणमर्दाप्रमाणे आपल्यासमोर इतिहास निर्माण करतो, जागा करतो आणि हा इतिहास सांगत असताना शाहिराच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात. कशा पद्धतीचे शब्द असतात. धन्य ती जिजाई माऊली, तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उठवली. माऊलीने शिवबाला जन्म दिला. बालवयामध्ये शिवबा हळूहळू हळूहळू मोठा ही माऊली करू लागली. तिच्यावरती संस्कार झाले. राजमाता जिजाऊचे, आई जिजाऊचे कशा पद्धतीचे संस्कार या माऊलीनं शिवबावर केले असतील. या बाल शिवबावर काय संस्कार त्या जिजाऊ माऊलीनं केले असतील. तुम्ही आम्ही विचार करायला हरकत नाही मंडळी. म्हणून हा शिवबा राजा शककर्ता शिवाजी झाला छत्रपती म्हणून अवघ भगवा या राष्ट्रामध्ये फडकवू लागला. त्या जिजाऊचे संस्कार, त्या माऊलीचे संस्कार काय असतील मंडळी. आणि या माऊलीवर संस्कार करणारी ती गिरिजा माऊली काय संस्कार या जिजा माऊलीवर केले असतील. म्हणून शककर्ता शिवाजी घडवला त्या जिजाऊ माऊलीनं. आईच्या संस्काराच्या बळावर अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी शिवबानं तोरण्याला तोरण बांधलं आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ या तोरण्याच्या पायथ्याला रोवली. ही बातमी आदिलशहाच्या कानावर जाऊन पोचली. शहा साहेब, तुमच्या पदरी मनसबदार म्हणून काम करणारा शहाजीचा मुलगा ते डोंगरातलं छोटस उंदराचं पिटुकलं त्यानं तुमचा तोगड घेतला. शहानं म्हणावं, अरे हा शिवबा ये तो छोटा बच्चा है, जिजाऊ का लड़का है. या लहान मुलांच्या खेळाकडे मोठ्या माणसाने काय बघायचं म्हणून दुर्लक्ष. शहासाहेब दुर्लक्ष करत गेले आणि नंतर शहाने विचार केला. आदिलशहा विचार करतोय आपल्याच मनात, ज्याला आपण छोटासा नन्नासा बच्चा म्हणतोय, ज्याला डोंगरातला छोटासा उंदराचा पिटुकलं समजतोय, तो जर उद्या खबरगंज झाला तर या आदिलशहाच्या तख्तावर हल्ला करायला ना पुढे बघणार नाही. आदिलशहा नुसता विचार करतोय का नाही तर मग त्याला तरक दरबार हरवला. दरबारामध्ये तबक ठेवलं, तबकामध्ये पैजेचा विडा ठेवला आणि दरबारकर मंडळींना सवाल केला. शिवाजी वो पहाड का चूहा, त्याचा जीवन कागद त्याचा मेलेला मुलगा माझ्या या दरबारात कोण हजर करतोय त्यांना हा पैजेचा विडा उचलावा. हा पैजेचा विडा कोण उचलला. शिवबाला धरण्याच्या मार्गावर महाराष्ट्रात कोण चाल करून आलं. हा सर्व विषय मी आपल्याला पोवाड्याच्या भागात सांगणार आहे. तरी हा पारंपरिक पोवाड्याचा विषय, शाहिरीतला प्रकार तुम्ही सर्वांनी गोड मानून घ्यावा, शांत चित्ताने ऐकून घ्यावा, अगदी शेवटपर्यंत हा पोवाडा ऐकावा अशी विनंती करतो आणि उर्वरित इतिहास पोवाड्याच्या माध्यमातून आपल्याला सांगतो. जय आंबे भवानी जय माता नमन तव आभा करुणी प्रथमता चढवून पूर्ण शाहिरी.
पद्धतीनं ठेवून हाती शस्त्र कृतजताई चला विठ्ठला हिरा हा महाविद्वान होऊन या गेला वीर बलवान होऊन या गेला वीर बलवान होऊन या गेला वीर बलवान आपत्ती मनी थरथराने पळती भरभरा अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी शत्रूच्या मनात इतका धाक या शिवाबद्दल आणि त्याच्या सैन्याबद्दल निर्माण झालेला होता. आपत्ती मनी थरथराने पळती भरभरा यवन थरथरा नको हा जन्म होई यमना शांत चित्तान ऐका कवनात विभूते गातो करुणी नमना विभूते गातो करुणी नमना. आदिलशहाने दरबार भरवला. दरबारामध्ये सबक ठेवलं. दरबारात आदिलशहा मान वळवून पाहतोय. त्याच्या या छोट्याशा कामगिरीसाठी एकही इसम तयार नसावा. कारण सगळ्यांनी मान खाली घातली. शिवबाचं जसं नाव या आदिलशहाच्या तोंडात निघालं सगळ्यांनी आपल्या पायाखालची जमीन मोजायला सुरुवात केली. कारण सर्वांना माहिती होतं त्या शिवबाला पकडायला जायचं म्हणजे वरलं तिकीटच काढायला जायचं. माघारी यायची काय भानगड नाही. आदिलशहाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. सर्व दरबारकर मंडळीचा फाडून फाडून अशा चप्पल आदिलशहाने अपमान केला हो अपमान केला. हे अपमानास्पद शब्द कसे होते बघा. हमेशा चौतळून केलं हमेशा चौतळून अरे दरबार दरबार खराब आहे. हे कार्यक्रम मानून तुम्ही आणि हे चहाचे ऐकून हो करी दरबारी गर्जना खान आरोळी खास करील सैतान आरोळी खास करील सैतान मुसला करी तुळजापूरची भवानी देवी भक्ताला पावी चमत्कार लावी जिथे कृपा छत्र शिवाजी
त्याच्यावरती क्रोध यावा त्याचं तुटपुंज असं सैन्य घेऊन पोरांची घेऊन त्यानं रणमैदानात उतरावं माझ्याची 2 हात करावेत म्हणजे मी त्याची मुंडी मुरगाळून आदिलशहाच्या दरबारात त्याला हजर करीन जिंदा किंवा मुर्दा असा अफजल खान विचार करतोय पण अफजल खान नावाचं वादळ महाराष्ट्रात येणार हे ज्या वेळेला माहिती झालं त्याच वेळी शिवराय आणि त्याच्या सर्व सैन्यानं सर्व देवदेवस्थळ नदीच्या पात्रामध्ये झाकून ठेवले आणि ज्यावेळेला या अफजल खानाचा इतिहासामध्ये मिळाला त्यावेळेला त्या परंपरेनं चालत आलेल्या अंबाबाईची असेल विठोबाची मूर्ती असेल शनी शिंगणापुराची महादेवाचं लिंग असेल ते पुनर्प्रस्थापित करून आपला धर्म राखण्याचं काम ही या शिवानं केलेलं आहे म्हणून अफजल खानानं हा सर्व प्रकार चालवलेला होता त्याचा धर्म वाटवण्याचा प्रयत्न केला इथल्या लोकांना वाटवण्याचा जर प्रयत्न केला तर हा शिवबा रणमैदानात येईल पण तसं घडलं नाही हो घडलं नाही अफजल खानाची आणि शिवबाची भेट असेल प्रतापगडाच्या पायथ्याशी ठरली साम दाम दंड भेद कुठल्याही प्रकारे या शिवबाला मारायचं हा निश्चय करूनच अफजल खान त्याच्या फौजेनीशी महाराष्ट्रात आलेला होता आणि म्हणून अफजल खानानं शिवबाची भेट मुकरर केली प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि मग या प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवबाच्या भावेने सुंदर असा शामियाना उभा केला हा शामियाना कसा होता बघा अहो तंबू खानाचा फारच जविला तंबू खानाचा हो फारच जविला तंबू खानाचा हो अरे तंबू खानाचा फारच जविला खाली पसरलेले फुलन काढेच जीवनाले कारण गुलाब पाणी आत ठेविल्याने या शामियानाला सर्व विसरत भेटे स्वरूप आले शिवरायांचे सर्व भाव करती जोमान कार्य आपुले अहो करती जोमान कार्य आपुले अशा महालात येईल आनंदोलात भगवंताची अल्लाची आठवण झाली कारण जैसा दरबार शहाचा त्याचा महाल आम्हाला आली पोषत वेळ मरणाची अफजल खान शिवराय दिसते हो लहान अखेरची वेळ सुरू आलेली मंडळी शामियाना अफजल खान बसलेला होता शिवाजी राजे शामियाना प्रवेश करते झाले आपल्याला वेळ थोडा अपुरा आहे
हा पोवाडा कसा जर पूर्ण गायचा झाला, आम्हाला गुरुस्थानी लाभलेले शाहीर सम्राट, कवी विशारद, शाहीर तिलक बापूराव विभूते म्हणजेच माझे आजोबा यांनी लिहिलेला हा पोवाडा आहे. हा पोवाडा पूर्ण जर गायचा झाला तर मंडळी किमान 1.5 ते पावणे 2 तासाचा वेळ लागतो. पण आपल्याकडे वेळ अपुरा आहे म्हणून थोडक्यात आपल्यासमोर हा विषय सादर करतोय. शिवाजीराजे प्रवेश करते झाले 4 महिन्यात. अफजल खान आपला आसन सोडून उभा राहिलाय. दोघं एकमेकांना नजरेला नजर लावून बसलाय. आणि मग हे दृश्य कसं दिसलं असेल, तुम्ही आम्ही विचार करायला पाहिजे. कसं दिसलं असेल हे दृश्य. वो थिप्पड अफजल खान, शिवराय दिव्य हो लहान, खान म्हणतो द्याव आलिंगन, शिवराय जवळ जाऊन. शिवराय जवळ जाऊन हे कधी कडकडून गाण, कपटाचा डाव टाकून काय प्रकार केला खानान, बघलेच धरून या मान, दाबू लागला जोर जोरान, दाबू लागला जोर जोरान, कमरेची कट्यार काढून किंचित हार करीत शिवबाण पूर्ण जाणून आणि आपल्या पित्याला बघून. आपला पिछवा ठरला रोखून, पोटात खूप शिंद्रोधान, तरताना पोट खाडून, सारी आतडी काढली सोडून, दगा दगा म्हणलं घालान, दगा दगा म्हणून घालान, पुन्हा करून मानेवर वारण, खानाचे थाटून शिर, खानाचे थाटून शिर, हे उद चालना वीर, इतका घडला काय प्रकार, शिवा महाल्या खावला कचवर. कारण सय्यद बंडा शिवाच्या मागे मागे गेला. नेर धरून शिवावर वार करणार चित्त्यात, चित्त्यात फिरला दैवाचा जोर, शिवा महाल्या खावला कचवर. सय्यद बंडा पाडला भूवर. सय्यद बंडा महाराजांच्यावर वार करणार तितक्यात आपल्या कमरेची समशे बाहेर काढून वरच्या वर सय्यद बंडाचा हात त्याच्या देहापासून या शिवा महाराजांना बाजूला केला. असे होते आमचे महाराजांचे मावळे, मर्द मराठे महाराष्ट्राचे मावळे. अशी म्हण पडली, होता जीवा म्हणून या जीवाला, होता जीवा म्हणून या जीवाचा शरीर. आणि म्हणून मंडळी शाहीर सांगतात काय, धन्य धन्य शहाजी पिता, धन्य धन्य शहाजी पिता, जिजाऊ माता, धन्य शिवदाता, धन्य शिवराय धन्य अवतार, धन्य शिवराय धन्य अवतार, धन्य शिवराय धन्य अवतार. भवानी सहाय तुम्हा असना, दयाला प्रणाम वारंवार. प्रसाद विभूते शाहीर, प्रसाद विभूते शाहीर आणि सांगली कर, गुरु मम थोर माझे पिताजी जाण देणार, माझे पिताजी जाण देणार, माझे पिताजी जाण देणार. आदिनाथ विभूते
ते ज्ञान देणार, बापूराव विभूती आशिष देणार, म्हणून पोवाड्याला रंग या भारत भूच्या स्वातंत्र्यासव अर्पित हो प्राण, राष्ट्रवीर अर्पित हो प्राण, राष्ट्रवीर अर्पित हो प्राण. हा आदिनाथाचा दास विनवितो ठेवा तुम्ही जाण, पोवाडा कवर गाऊन शौर्य वर्णन करी तुम्ही कथा बराबर रंग सभेचा हमराज सर्व परिचित होई तुमचा आम्हास रणजीवर भारत तुझ्या चरणात रणजीवर भारत तुझ्या चरणात. अशा पद्धतीनं शाहीर आपणासमोर इतिहास कथन करतात, शिवबाचं चरित्र मांडताना अखंड विषय शिवचरित्राचा मांडणं कोणत्याही शाहिराला असू दे, इतिहासकारांना असू दे, एका दिवसात काही वेळात मांडणं शक्य नाहीये मंडळी. कारण अवघा स्वराज्य ज्या शिवबाने निर्माण केला, जे स्वराज्य आज तुम्ही आम्ही पाहतोय, स्वातंत्र्यानिशी आपण आज पोवाड ऐकू शकतो. ही मुभा कोणामुळे मिळाली असेल, हे स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं असेल, तर ते राजमाता जिजाऊच्या संस्काराखाली वाढलेले तुमच्या आमचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवबाई मंडळी. अशा पद्धतीचा इतिहास शाहीर विविध पोवाड्यातून आपल्यासमोर मांडत असतात. आणि त्यातलाच अफजल खान वधाचा पोवाडा आपल्यासमोर मी सादर करण्याचा प्रयत्न केला. काळ बदलत गेला तसे पोवाडेही बदलत गेले. शाहीर वेगवेगळ्या पद्धतीचे पोवाडे लिहू लागले, पण समाजाला दिशा देणारा पोवाडा, समाजामध्ये फिरणारा शाहीर लिहू लागला. त्याची लेखणी समाजाकडे बघत 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 त्या पद्धतीने चालू लागली आणि समाजाला कशा पद्धतीने मार्गक्रमण आपणाला दाखवता येईल अशा शाहिरीच्या लेखणीनं प्रयत्न केला. आणि त्यालाच शाहिरी लोककलेमध्ये शाहिरी फटका असं म्हटलं जातं. आणि हा शाहिरी फटका हा प्रबोधनात्मक लोकगीताचा प्रकार, शाहिरीतला प्रकार. फटका याचा शब्दशः अर्थ जसा आहे त्याच पद्धतीचं हे काव्य देखील आहे मंडळी. म्हणून आपण ऐकूयात शाहिरीतला एक कला प्रकार फटका. आणि यगळ मला दिसत यार बाबा, यगळ मला दिसत यार, यगळ मला दिसत यार बाबा, यगळ मला दिसत यार, यगळ मला दिसत यार बाबा, यगळ मला दिसत यार. गावा गावाला उरुस जत्रा न गावात वर्गणी पुढारी जत्रा. आजकाल मंडळी गावागावाच्या उरुस जत्रा बंद झाल्या, आठवड्याचे बाजार बंद झाले. माणसाने एक दुसऱ्याच्या घरी यायचं जायचं बंद झालं. अहो रस्त्याला फिरायला चोरी झाली माणसाला. त्याला कारण एवढासा न दिसणारा विषाणू अवघ्या विश्वाला त्रस्त करू शकतो मंडळी. कोरोना नावाचा आपल्या डोळ्याला न दिसणारा विषाणू जर अवघ्या विश्वाला त्रस्त करू शकतो, तर स्वतःची बुद्धी असणारा व्यक्ती, स्वतःची बुद्धी असणारा मनुष्य प्राणी या कोरोनावर मात करू शकत नाही. शक्य नाही मंडळी. आणि म्हणून या भारतवर्षातील सर्व वैद्य लोकांना, सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना, सर्व कोविड योद्ध्यांना आम्ही शाहीर मानाचा मुजरा करतो. कारण यांच्या प्रयत्नातूनच या कोरोनावरती आळा बसायला सुरुवात झालेली. आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण सुरक्षित आहोत तर आपलं घर सुरक्षित आहे. अहो आपलं घर सुरक्षित आहे तर आपला शेजार बाजार सुरक्षित आहे. आपला शेजार बाजार सुरक्षित आहे तर मंडळी आपलं गाव सुरक्षित आहे.
आपला गाव सुरक्षित आहे तर आपला जिल्हा सुरक्षित आहे. अहो जर जिल्हा सुरक्षित असला तर आपलं राष्ट्र सुरक्षित व्हायला वेळ लागणार नाही. आणि जर आपलं राष्ट्र सुरक्षित झालं तर भारत कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही, विश्व कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. आणि शाहीर हे भाकीत देतोय की लवकरात लवकर भगवंतानं हे कोरोनाचं सावट या विश्वावरून काढून टाकावं आणि जनजीवन जे सुरळीतपणे चालू होतं ते भगवंतानं पुन्हा तशाच पद्धतीनं सुरळीत करावं. म्हणजे शाहिरांना सांगता येईल उद्याच्या समाजाला काय घडतोय प्रकार समाजामध्ये. काय गावागावाला पुरुष तक्रार, गावात वर्गाने पुढारी तक्रार, पंचाने लावला पैशाला कापला आणि भरत तमाशाला म्हातारा पोचला. भरत तमाशाला म्हातारा पोचला, त्याच्या डोळ्याला दिसणं माझं दिवसन गर्दीमध्ये बोलतया. फटक्याचे लय प्रकार आहेत मंडळी. आमच्या गावात असे बरेच प्रकार बघायला मिळतात. समाजात काय काय चाललेलं आहे. माणसानं प्रगत व्हावं, ते बुद्धीनं प्रगत व्हावं, विचारांनी प्रगत व्हावं, पण आपल्या संस्कृतीचा ऱ्हास करू नये एवढी शाहिरांची विनंती, लोक कलाकारांची विनंती आहे या राष्ट्रात. आणि म्हणून शाहीर सांगताच पटक्यातनं काय काय समाजात बदल होत गेलेले. चित्ताचं कापड महाग झालं या कोणानं पोरच्याचं अंगराख केलं. मानगुटा खाली टाकलंय आला रहित आज त्याला नाव कुणी दिलं. कोण काय प्रकार आजकाल करल काय सांगता येत नाही. हा सगळा कशाचा परिणाम आहे. सिनेमा बघून तसंच वागून नाव काढते. मुलीनं घेतला आमच्या हळकुंडात गर्वानं टाकला ना आशाला विभूती वस्त्रात घेतला. शाहीर सम्राट बापूसाहेब विभूती यांचा लिखित हा असणारा शाहिरी फटका आहे मंडळी. गाणाऱ्याला कुणी गाणारा गाठला ना गाण्याचा अर्थ मुलीनं घेतला आमच्या हळकुंडात गर्वानं टाकला ना आशाला विभूती वस्त्रात घेतला. हा कवीचा फटका काय झाला फटका अक्षर हे पण मंडळी समाजाला सांगण्याची वेळ आली. काय समाजाला सांगण्याची वेळ आली की इतिहास गाणाऱ्या शाहिरांचा मर्दाचा पोवाडा ऐकावा मर्दानी आणि मर्दाचा पोवाडा गावा मर्दानी. म्हणून शाहीर सांगतात शाहिरा गान गा छान अरे मुडद्याला यावा अवसर. आणि मग शाहीर हेच शब्द याच पंक्ती जर गाण्याच्या माध्यमातून सांगायचं झालं तर सांगू लागतात. शाहिरा 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 गान गा छान, शाहिरा गान गा छान, हे मुडद्याला यावा तर शाहिरा तू काय करायचंय. पोवाड्याने उठवरे रा, पोवाड्याने उठवरे रा,
संभाजीचं थोर बलिदान शिवरायांचा इतिहास ज्या संप्रदायशाही सांगतोय तितकंच महत्व संभाजी राजाच्या बलिदानाचंही शाहीराचं सांगणं गरजेचं आहे. समाजामध्ये नवचेतना नवऊर्जा या धर्मवीर छत्रपतींच्या बद्दल शाहिरानं जागृत करणं गरजेचं आहे. म्हणून शाहीर सम्राट बापूराव विभोदे सांगतात संभाजीचं थोर बलिदान हो धन्य स्वतः गाऊन. संभाजीचं थोर बलिदान हो धन्य स्वतः गाऊन. गाऊन राष्ट्राभिमान गाऊन राष्ट्राभिमान गाऊन राष्ट्राभिमान. शाहिरानं काय करायचं? राष्ट्राभिमान जागवेल असा इतिहास समाजाला सांगून शाहिरानं चेतना द्यायची आहे. मुडद्यासम झालेल्या व्यक्तींना शाहिरानं जागा करायचं आहे. आणि म्हणून म्हणलेलं आहे शाहिरा गाणगा छान मुडद्याला यावा होता. संभाजीचं थोर बलिदान ओ धन्य स्वतः गाऊन. गाऊन राष्ट्राभिमान गाऊन राष्ट्राभिमान. देतो विभूते शाहीरचा देतो विभूते शाहीरचा हे मुडद्याला यावा होता. असे बरेचसेच शाहिरीमधले लोकगीत प्रकार कला प्रकार आपल्यासमोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. आपल्याकडे वेळ खूप अपुरा आहे तरीही कार्यक्रम आटोपता घेतो. नक्कीच पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद मानतो. जे काय मी सादरीकरण आपल्यासमोर सादर केलेलं आहे पोवाड्याच्या माध्यमातून लोकगीतांच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून ते आपण सर्वांनी गोड मानून घ्यावं अशी विनंती करतो. अशी प्रार्थना आपल्या चरणी करतो. हे पुष्प आजच्या कार्यक्रमाचं या कोरोनाच्या कालावधीमध्ये दिवंगत झालेल्या सर्व लोककलाकारांना आदरांजली म्हणून त्यांच्या चरणी अर्पण करतो. आणि या कार्यक्रमाची सांगता आपल्या लोककला प्रकाराच्या लोककलेच्या रीतीच्या परंपरेच्या नुसार भैरवीने करतो. शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांचे ही भैरवी ही देशासाठी असणारी आदरांजली आपल्यासमोर सादर करतो. प्रिय आई प्रिय आई हिंदभूमी विश्वाच्या मंगलधामी तुझ वंदितो नंदन आम्ही शाहीर आवडे आम्ही शाहीर आवडे आम्ही शाहीर आवडे प्रिय आई हिंदभूमी विश्वाच्या
आई तुझ्या दुग्धधारा पिंड आमुचा रक्षिती अनतापी यमुनात ब्रह्मपुत्रा गौतमी भागीरथी संस्कृतीच्या पंचगंगा ऐक्य सिंधू भेटती अन धर्म भाषा भिन्न तरीही एक आम्ही भारती महाराष्ट्र पाषाणी संतांची अमृतवाणी महाराष्ट्र पाषाणी संतांची अमृतवाणी झुळझुळते इंद्रायणी कवनाची गळसरी तू ओविली शहिदांची मोती गळसरी तू ओविली शहिदांची मोती त्याचे जे पावना झाले फोकलोर कल्चरल हेरिटेज फाउंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही इथं सादर केला. हा योग असाच पुनश्च आमच्या नशिबात यावा अशी प्रार्थना करतो.
हा कार्यक्रम आपण सर्वांनी गोड मानून घ्यावा अशी विनंती करतो आणि हा माझा आजचा लाईव्ह असणारा हा कार्यक्रम इथे या कार्यक्रमाची सांगता करून आपल्या सर्वांची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.